आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर राहणार अशी माहिती। तर पंढरपूरमध्ये चंद्रभागा पात्राने रौद्र रूप घेतलेला आहे। नदीची पाणी पातळी वाढल्याने हे रौद्र रूपाची दृश्य खास टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी। हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे चंद्रभागेचे पाणी पातळी जी आहे ती वाढतच चाललेली आहे आणि आता आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पंढरपुरातली ही दृश्य आपण पाहतोय, चंद्रभागा पात्राने रौद्र रूप घेतलेला आहे। उजनीच्या धरणातून 1,26,300 क्युसेक पाण्याचा भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू। जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली, तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळसह 7 तालुक्यातील 104 गावांना पुराचा धोका। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 22.31%वर। नाथसागर जलाशयात 45,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू। सोलापुरातील भीमा नदी दुथडीवरून वाहू लागली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील पूरसदृश परिस्थितीचा आढावा। कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद, पाण्याची आवक घटल्यानं धरण व्यवस्थापनाचा निर्णय, नदीकाठच्या गावांना दिलासा। राज्यातील 2,997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा। राज्यभरातील एकूण 34 धरणातून पाण्याचा विसर्ग। पंढरपूरमधील अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी शिरलं। पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल आणि इस्कॉन घाट पाण्याखाली। भुसावळच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले। 29,947 क्युसेकने तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू।